कालच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी हे पाहिलेलं होतं. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे कोणत्या होत्या की ज्या क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहेत त्यांना आपण फंडामेंटल क्वांटिटी बघतो. आणि त्या कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज होत्या तर लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट होतं, टेम्परेचर होतं, त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, त्याच्यानंतर सप्लिमेंटरी क्वांटिटीज पण पाहिलेले होते, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. त्याच्यामध्ये लेंथचं युनिट आपण पाहिलेलं मीटर, मासचं युनिट होतं किलोग्रॅम, टाइमचं युनिट होतं सेकंद, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो अँपियरमध्ये आपण मेजर करतो. त्याच्यानंतर टेम्परेचर जे आहे ते केल्विनमध्ये मेजर केलेलं आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ते आपण मोलमध्ये मेजर करतो. त्याच्यानंतर इंटेन्सिटी जी आहे ती कॅन्डेलामध्ये आपण मेजर करतो. त्यानंतर प्लेन अँगल जो आहे थीटा आपण पाहिलेला की दोन लाईनमध्ये जो अँगल जनरेट होतो त्याला आपण प्लेन अँगल म्हणतो. आणि प्लेन अँगल जो आहे तो आपण रॅडियनमध्ये मेजर करतो. त्यानंतर आपण पाहिलेलं सॉलिड अँगल. सॉलिड अँगल म्हणजे काय की कोनमध्ये जो अँगल जनरेट होणार आहे, एक सॉलिड कोन जर आपण कन्सिडर केला त्याच्यातला जर स्फेरिकल एरिया घेतला तर तो जो अँगल जनरेट होतो त्या एरियाकडून तर त्याला सॉलिड अँगल म्हटलं जातं. तो पण आपण पाहिलेला आहे. तो स्टेराडायनमध्ये आपण मेजर करतो. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट, तो आहे डायमेन्शनल अनालिसिस. आता डायमेन्शन म्हणजे काय? आता डायमेन्शन म्हणजे आपल्याला काय चेक करायचं आहे की एखादी कोणतीही फिजिकल क्वांटिटी जी असते तर त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटीज येतात तर त्या फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती आहे हे चेक करण्यासाठी आपण जे टूल यूज करतो त्याला डायमेन्शन म्हणतात. आता कुठलीही तुम्ही क्वांटिटी घेतला, आता समजा मी वेलॉसिटी घेतलं तर वेलॉसिटी म्हणजे काय, मीटर पर सेकंद. ह्या वेलॉसिटीमध्ये कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज आलेल्या आहेत तर वेलॉसिटीमध्ये जे आहे तर ते डिस्टन्स अपॉन टाइम आपण घेतो. आता याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते म्हणजे लेंथ झालं, लेंथ बाय टाइम. मग लेंथ आणि टाइम ह्या दोन फंडामेंटल क्वांटिटी जे आहेत त्या वेलॉसिटीमध्ये येतात. मग या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्याही डिराइव्ड क्वांटिटीमध्ये ज्या येत असतात त्यांची जी पॉवर आहे तर ती पॉवर किती आहे. आता समजा आपण एरियाचं एक्झाम्पल घेतलं तर एरियामध्ये काय होतं, लेंथ आणि विड्थ येते. मग लेंथ आणि विड्थ पण आपण लेंथमध्येच मेजर करतोय, मीटरमध्येच मेजर करतो आपण. मग या ठिकाणी एरिया जर आपण पाहिला तर एरियामध्ये आपण लेंथ इंटू विड्थ घेतलेला. ओके, मग हे पण आपण मीटरमध्ये मेजर करतो आणि हे पण मीटरमध्ये मेजर करतो. मग याची पॉवर किती होते, m2 होते. ओके, मग इतर एरिया ही डिराइव्ड क्वांटिटी होते आणि या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी कोण आहे, मीटर आहे आणि याची पॉवर किती आलेली आहे, 2 आलेली आहे. मग कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटीज येतात त्यांची जी पॉवर आहे ती पॉवर स्टडी करण्यासाठी जे टूल वापरलं जातं त्याला डायमेन्शन म्हणतात. या डायमेन्शनचे जे यूज आहेत ते यूज खूप आहेत. एक यूज जो आहे तो कशासाठी यूज होतो की एखादं कुठलंही फिजिकल इक्वेशन जे आहे, फिजिक्समध्ये जे काही इक्वेशन्स येतात ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक देखील करता येतं डायमेन्शनल अनालिसिस थ्रू. त्याच्यानंतर एखादं नवीन इक्वेशन जर आपल्याला बनवायचं असेल तर देखील आपण त्या डायमेन्शनचा यूज करून एक नवीन इक्वेशन बनवू शकतो. अजून याचा यूज काय की ज्या सिस्टीम ऑफ युनिट्स आहेत म्हणजे FPS असेल, फूट पाऊंड सिस्टीम असेल किंवा सीजेस असेल, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद युनिट असेल किंवा MKS असेल, मीटर किलोग्रॅम सेकंद असेल. ओके, तर ह्यांच्यामध्ये इंटर कन्व्हर्जन जे आहेत ते देखील आपल्याला डायमेन्शनचा यूज करून करता येतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे की कोणतीही फिजिकल क्वांटिटी जी राहते तर त्या फिजिकल क्वांटिटीमध्ये जे काही फंडामेंटल क्वांटिटीज येणार आहेत तर त्या फंडामेंटल क्वांटिटीजची जी पॉवर आहे तर ती पॉवर किती आहे हे आपल्याला चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतोय. आता डायमेन्शन्स म्हणजेच काय, आता याची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन काय सांगितली आहे, डायमेन्शन म्हणजे ती पॉवर्स टू विच fundamental quantities, the power to which fundamental quantities are raised to obtain derived quantities.
डेफिनेशन काय आहे, दी पॉवर टू विच फंडामेंटल क्वांटिटीज आर रेस्ड. ओके, म्हणजे एखादी डिराइव्ड क्वांटिटी जी असेल त्या डिराइव्ड क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटी ज्या काय येणार आहेत त्यांची जी पॉवर आहे तर त्या पॉवर किती आहेत हे जे मेजरमेंट आपण करतोय त्याला म्हटलं जातं डायमेन्शन. मग मी तुम्हाला सांगितलं एरिया, एरियाची डिराइव्ड क्वांटिटी आहे, याच्यामध्ये लेंथ जी आहे इंटू विड्थ, तर हे 2 टाइम्स येतं, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. तर याच्यामध्ये आपण काय पाहिलेलं की मीटर जे आहे ते 2 टाइम्स आलेलं आहे, म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीची पॉवर किती झाली आहे तर 2 झालेली आहे. असं प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटीमध्ये जेवढ्या काही फंडामेंटल क्वांटिटीज येणार आहेत त्यांच्या पॉवरचा जो स्टडी आहे तो स्टडी आपण डायमेन्शन मध्ये करतोय. याच्यामध्ये कोणतीही तुम्ही एखादी फंडामेंटल क्वांटिटी डिराइव्ड क्वांटिटी घेऊ शकता. समजा तर याच्यामध्ये मी ऍक्सिलरेशन घेतलं, ओके, तर ऍक्सिलरेशन म्हणजे काय असतं, वेलोसिटी अपॉन टाइम. जनरली रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम म्हणतात. आपण फक्त डायमेन्शन चेक करणार आहे त्यामुळे जनरली आपण वेलोसिटी बाय टाइम घेऊ शकतो. तर वेलोसिटी बाय टाइम म्हणजे ऍक्सिलरेशन असतं. हे अजून आपल्याला एक्सटेंड करता येतं, फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये हे कन्वर्ट करता येतं, कारण वेलोसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग आता आपण काय केलं की वेलोसिटीच्या ऐवजी आपण काय करणार आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट बाय टाइम इनटू हे टाइम. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ऍक्सिलरेशन मध्ये तर डिस्प्लेसमेंट आणि टाइम ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीज येतात. मग आता डिस्प्लेसमेंट जे आहे म्हणजेच आपण लेंथ कन्सिडर करतो ते, तर ते आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये मेजर करतो, आणि टाइम जे आहे हे सेकंड मध्ये आपण मेजर करतो. मग आता यांची जी पॉवर आहे, या फंडामेंटल क्वांटिटीची जी पॉवर आहे, तर ही पॉवर आपण कशी लिहितोय, तर फंडामेंटल क्वांटिटीच्या पॉवर लिहिण्यासाठी आपण यूज करतो MALBTC. हे नोटेशन आपण यूज करतोय. ह्या इक्वेशनचा यूज करून आपण कुठल्याही डिराइव्ड क्वांटिटी मध्ये येणाऱ्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांची पॉवर आपण लिहू शकतो. m जे असणार आहे हे m वापरलं जातं किलोग्रॅम साठी, म्हणजे जे मास आहे तर त्या मासची पॉवर किती आहे, म्हणजे जी किलोग्रॅम युनिट येणार आहे त्या किलोग्रॅम युनिटची जी पॉवर आहे ती किती आहे. ओके, त्याच्यासाठी आपण ही m नोटेशन वापरतो. इथे a मी घेतलेला आहे, a म्हणजे पॉवर असेल, फंडामेंटल क्वांटिटी जी आहे मास त्याची पॉवर. l जी आहे ती लेंथ साठी राहतं. मग त्या डिराइव्ड क्वांटिटी मध्ये जी लेंथ आलेली आहे म्हणजे जे मीटर युनिट आलेलं आहे त्याची पॉवर किती आहे ते b ने आपण दाखवतो, आणि t जे असेल टी टाइम साठी वापरलं जातं. त्या इक्वेशन मध्ये डिराइव्ड क्वांटिटी मध्ये जे काय टाइम येणार आहे तर त्या टाइमची पॉवर किती आहे त्याच्यासाठी आपण TC वापरलेला आहे. ओके, m मास साठी, l लेंथ साठी आणि t असेल टाइम साठी. ओके, आता हे जे एक्झाम्पल आपण बघणार आहोत, आता याच्यामध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यांची पॉवर आपण कशी लिहू शकतो. ओके, आता याची पॉवर आपल्याला कशी लिहिता येईल सांगा. डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण मीटर मध्ये घेतो, त्याच्यानंतर हे टाइम इनटू टाइम. ओके, किंवा तुम्ही असे घेऊ शकता हे सेकंद, परत हे सेकंद. आता ह्याची पॉवर जी आहे ती पॉवर किती झाली, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं ऍक्सिलरेशनचं युनिट. आता याचा यूज करून तुम्ही डायमेन्शन लिहू शकता. ओके, कसं लिहिता येईल डायमेन्शन, याच्यामध्ये मास आहे का नाहीये, बघा ह्या इक्वेशन मध्ये मास कुठेच नाहीये. ऍक्सिलरेशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट अपॉन स्क्वेअर ऑफ टाइम आहे, याच्यामध्ये मास येत नाही कुठे, त्यामुळे m ची पॉवर किती झाली 0. ओके, त्याच्यानंतर लेंथ, आता लेंथ किती टाइम्स येते याच्यात, डिस्प्लेसमेंट एकच आहे याच्यामध्ये म्हणजे लेंथ मीटर, हे बघा m मीटर एकच आहे, याची पॉवर किती आहे 1 आहे. ओके, मग हे झालं L1. त्याच्यानंतर आता टाइम, आता इथं न्यूमरेटरला टाइम कुठेच नाहीये. ओके, हे t0 मी घेतलं. त्यानंतर आता डिवाइडला जर पाहिलं तर डिवाइडला टाइमचा स्क्वेअर आहे, सेकंड स्क्वेअर आहे. ओके, S2, मग हे t2 झाला. मग डायमेन्शन मध्ये आपण मल्टिप्लिकेशन करतोय, मग ते निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन पण राहतं, पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन पण राहतं. निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, एखादी टर्म डिवाइडला असेल ती डिवाइडची टर्म जर न्यूमरेटरला गेली तर ते झालं निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन. आणि पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये काय होतं की दोन्ही टर्म जर न्यूमरेटरला असतील
त्यांच्यामध्ये जे मल्टिप्लिकेशन असतं ते पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन। आता इथं जर पाहिला तर हे न्यूमरेटरचं डायमेन्शन आहे, हे डिनॉमिनेटरचं डायमेन्शन आहे। मग हे डिनॉमिनेटरला जे डायमेन्शन आहे हे मी न्यूमरेटरला घेतलं, त्यावेळेला जे मल्टिप्लिकेशन येईल त्याला म्हणतात निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन। आता हे डिवाइडला +2 आहे, आपल्याला माहिती आहे डिवाइडला जी पॉवर असते ती ज्यावेळेला न्यूमरेटरला जाते त्यावेळेला त्याचे साइन चेंज होतात। मग आता डिवाइडला जर +2 असेल तर न्यूमरेटरला गेल्यानंतर ती -2 होते। आता हे डायमेन्शन तुम्ही कंप्लीट करू शकताय। आता हे डायमेन्शन कसं कंप्लीट होईल, m0 L1 t -2 हे झालं डायमेन्शन ऍक्सलरेशनचं। ऍक्सलरेशनचं डायमेन्शन किती येणार आहे, m0 L1 t -2। म्हणजे इथं मासची पॉवर 0 आहे, लेंथची पॉवर 1 आहे, टाइमची पॉवर -2 आहे। मग आता डायमेन्शन मध्ये आपण काय सांगतोय की एखाद्या डिराइव्ड क्वांटिटी मध्ये फंडामेंटल क्वांटिटीचे ज्या पॉवर्स आहेत त्या पॉवर्स रिप्रेझेंट करण्यासाठी जे इक्वेशन आपण तयार केलेलं आहे त्याला म्हणतात डायमेन्शन। ओके, तर जे डायमेन्शन होतं ऍक्सलरेशनचं ते आपल्याला मिळालं फॉर्म्युल्यावरून। सगळ्यात महत्त्वाचं काय असतं डायमेन्शन कॅल्क्युलेट करताना की त्याचे जे फॉर्म्युलेज आहेत त्या डिराइव्ड क्वांटिटीचे जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं असतं, त्याच वेळेला आपण त्याचं डायमेन्शन तयार करू शकतो। तर नेक्स्ट डायमेन्शन एखादं बघूया आपण। आता डेन्सिटीचं आपल्याला डायमेन्शन बघायचं आहे किती आहे, डेन्सिटी। मग आता डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित पाहिजे काय आहे। तर डेन्सिटी म्हणजे काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम। मास बाय व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी। ओके, डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स जे आहे ते राहतं मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम। मग आता या डेन्सिटी या डिराइव्ड क्वांटिटी मध्ये फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणते येतात, तर त्या फंडामेंटल क्वांटिटीज असतील मास एक असेल, व्हॉल्यूम आपण कसा लिहू शकतो, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट असं देखील व्हॉल्यूम लिहू शकतो। मग लेंथ जी असेल ती पण आपण मीटर मध्ये मेजर करतो, ब्रेथ जी आहे ती पण मीटर मध्ये मेजर करतो आणि हाईट पण मीटर मध्ये मेजर करतो। ओके, मग आता मास जे आहे मास आपण कशात मेजर करणार, किलोग्रॅम, केजी मध्ये मेजर करतो। ही लेंथ मीटर, ब्रेथ मीटर, हाईट मीटर, हे m m आणि m। ओके, हे m m m हे होईल m क्यूब। ओके, हे काय झालं kg पर m क्यूब। तर डेन्सिटीचं युनिट काय येतं, kg पर m क्यूब येतं, kg मास साठी आणि व्हॉल्यूम साठी मीटर क्यूब। आता याचं डायमेन्शन आपल्याला कसं लिहिता येईल, आता याच्यात जर पाहिलं आपण तर मास आहे kg, त्याची पॉवर किती आहे 1 आहे। ओके, हे झालं m1। आता न्यूमरेटरला लेंथ आहे का, नाही, हे 0 घेतलं। त्यानंतर न्यूमरेटरला टाइम आहे का, नाही, t0 घेतलं, डिवाइडेड बाय इथे डिनॉमिनेटरला काय आहे, फक्त लेंथ आहे आणि याची पॉवर किती आहे 3 आहे। ओके, मीटर लेंथ मध्ये लेंथ जे आहे त्याचं युनिट हे मीटर आहे आणि त्याची पॉवर 3 आलेली आहे। आता हे डायमेन्शन कसं कंप्लीट करू शकतो आपण, हे m1, त्यानंतर हा डिवाइडला +3 आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर हा -3 होईल। ठीक आहे, अजून एक स्टेप आपण वाढूया, हे L0 T0 आणि हा न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेल्यानंतर याची पॉवर होईल -3 L -3। ओके, मग हे जर आपण सॉल्व केलं कंप्लीट तर याचं डायमेन्शन येईल m1 L -3 T0। तर हे डायमेन्शन असेल डेन्सिटीचं। डेन्सिटीचं डायमेन्शन लिहिताना आपण काय केलं, पहिल्यांदा त्याचा फॉर्म्युला लिहिला मास बाय व्हॉल्यूम, त्याच्यानंतर त्याचं युनिट लिहिलं kg पर m क्यूब। युनिट वरूनच आपल्याला आयडिया येते की डायमेन्शन आपण कसं लिहू शकतो। तर याच्यामध्ये आता kg जे आहे ते मास साठी आहे, त्याची पॉवर 1 आली। त्यानंतर न्यूमरेटरला लेंथ टाइम नाहीये, आता डिनॉमिनेटरला लेंथ आहे ते l क्यूब लिहिलं, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला गेल्यानंतर ती मायनस होईल, l -3 पॉवर। मग हे पूर्ण डायमेन्शन आपण लिहिलं m1 0 -3 -3 t0 0। ओके, हे डायमेन्शन असेल डेन्सिटीचं।
डायमेन्शन बघूया आपण फोर्स. ओके, फोर्स या क्वांटिटीचं डायमेन्शन बघूया आपण. तर फोर्स म्हणजे काय आहे? मास इंटू ऍक्सलरेशन. मास इंटू ऍक्सलरेशन म्हणजे फोर्स. कोणत्याही क्वांटिटीचं डायमेन्शन लिहायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. आणि हे सगळे फॉर्म्युले आपल्याला 11th आणि 12th मध्ये स्टडी करायचे आहेत. ओके, आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी नवीन वाटतील, पण ज्यावेळेला आपण 11th आणि 12th स्टडी करत असतो त्या वेळेला ते सगळे फॉर्म्युले त्याच्यामध्ये कव्हर होतात. ओके, जेवढे डायमेन्शन्स आहेत, जेवढ्या क्वांटिटीज आहेत, डिराइव्ड क्वांटिटीज, त्या सगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज, त्यांचं डायमेन्शन जे आहे ते सगळं आपल्याला पुढे सिलेबस मध्ये स्टडी करायचं आहे त्या चॅप्टर मध्ये. ओके, त्याच्यामध्ये फोर्स डायमेन्शन आपल्याला कसं लिहिता येतं? हा मास आहे. ओके, मास जे आहे ते आपण कशामध्ये लिहितो? केजी मध्ये घेतो. ऍक्सलरेशनचं युनिट आपण आता पाहिलेलं आहे. ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मास इंटू ऍक्सलरेशन मध्ये मास युनिट झालं केजी. ऍक्सलरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता याचं डायमेन्शन आपण कसं लिहू शकतोय? मास हे m1 याची पॉवर 1 असेल. मीटर आहे, मीटर असल्यामुळे लेंथ 1 झाले. आता डिवाइडला टाइमचं 2 आहे पॉवर. ओके, t2 पॉवर आहे. पण हे ज्याला न्यूमरेटरला येईल त्याला याची पॉवर किती होईल? -2. तर फोर्सचं डायमेन्शन झालेलं आहे m1 l1 t-2. ओके, आता मॅक्सिमम ज्या डिराइव्ड क्वांटिटीज आहेत त्याच्यामध्ये फोर्स हा येत असतो. त्यामुळे फोर्सचं हे डायरेक्ट डायमेन्शन जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालतं. भरपूर अशा फिजिकल क्वांटिटीज आहेत की ज्याच्यामध्ये फोर्स हे इक्वेशन तुम्हाला यूज करावं लागतं. त्यामुळे फोर्सचं डायमेन्शन जे आहे ते माहीत असणं गरजेचं आहे ऑलरेडी. फोर्सचं डायमेन्शन काय आहे? m1 l1 t-2. कारण फोर्सचा फॉर्म्युला होता मास इंटू ऍक्सलरेशन. मास केजी मध्ये, ऍक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये. केजी याची पॉवर 1 आहे त्यामुळे m1 होईल. मीटर याची पॉवर 1 आहे l1. आता एक डिवाइडला टाइमची पॉवर 2 आहे. मग डिवाइडची टर्म न्यूमरेटरला आल्यानंतर त्याची पॉवर मायनस होईल, t-2. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं प्रेशर. आता प्रेशर ह्या इक्वेशन मध्ये फोर्स ही टर्म येते. प्रेशर म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. फोर्स बाय एरिया म्हणजे प्रेशर राहतं. आता फोर्स जे आहे, फोर्स डायमेन्शन इथं आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. फोर्स डायमेन्शन काय आहे? m1 l1 t-2 डिवाइडेड बाय एरिया. आता एरिया जो असणार आहे तो एरिया आपण कशामध्ये मेजर करतो? लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एरिया आपण घेतो. मग एरियासाठी लेंथ इंटू ब्रेथ जर असेल तर त्याची पॉवर जी आहे तर ती किती? एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ आहे. दोन्ही पण आपण मीटर मध्ये मेजर करतोय. ओके, मग हे m1 l1 t-2 डिवाइडेड बाय हे होईल l2. हे पण मीटर मध्ये असेल, हे पण मीटर मध्ये. हे m2 पॉवर होते. m2 म्हणजे हे तुम्ही l2 घेऊ शकता. मग याचं डायमेन्शन येईल m1 l1 t-2 रेस टू l रेस टू -2. ओके, आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण हे m इथे कुठे m नाहीये, आहे तसा m1 लिहून घेतला. m1 हे +1 आहे, हे -2 आहे. ओके, इथे l ची पॉवर +1 येते, इथे l ची पॉवर -2 आहे. मग बेस सेम असेल तर पॉवरचे आपण ऍडिशन करतो. हे मॅथमॅटिक्स मध्ये आहे. बेस सेम असेल तर पॉवरचे ऍडिशन होते. म्हणजे 1 -2 -1 l -1. त्यानंतर टाइम आहे तसा इथे टाइम नाहीये, t-2 आहे तसं तुम्ही लिहू शकता. तर हे झालं प्रेशर. प्रेशरचं जे डायमेन्शन आहे ते आहे m1 l -1 t-2. असंच तुम्ही डायमेन्शन वर्कचं देखील लिहू शकता. वर्क म्हणजे एनर्जी आहे. ओके, कॅपॅसिटी टू डू द वर्क म्हणजे तुम्ही एनर्जी म्हणता. आता वर्क जे असणार आहे तर ह्या वर्कचं डायमेन्शन कसं लिहू शकतो तर त्याच्यापूर्वी आपल्याला याचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. तर वर्कचा फॉर्म्युला काय आहे? वर्क म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क जे आहे ते फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट राहतं. मग आता याच्यामध्ये जर बघितलं तर देखील फोर्स येतं. अशा भरपूर डिराइव्ड क्वांटिटीज आहेत ज्याच्यामध्ये फोर्स
ही टर्म येतेच. त्यामुळे फोर्स जे डायमेन्शन आहे हे डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण चालतं. फोर्स डायमेन्शन आपण काय बघितलंय, m1 l1 t-2 आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते आपण मीटर मध्ये मेजर करतो. मग डिस्प्लेसमेंट जे असणार आहे त्याची पॉवर किती येईल, l1. मग याचं डायमेन्शन होईल m1 l2 t-2. हे झालं वर्कचं डायमेन्शन. ओके, ठीक आहे. तर डायमेन्शन अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. डायमेन्शन कॅल्क्युलेट करताना काय करायला लागतं, आपल्याला त्या डिराइव्हड क्वांटिटीचा फॉर्म्युला पहिल्यांदा माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या डिराइव्हड क्वांटिटीमध्ये कोणकोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज येतात ते माहित असणं गरजेचं आहे. ते माहित झाल्यानंतर मग आपण मल्टिप्लिकेशनचा रूल वापरून डायमेन्शन तयार करू शकतो. डिवाइडला जर एखादं डायमेन्शन येत असेल ते आपल्याला न्यूमरेटरला न्यावं लागतं आणि न्यूमरेटरला लिहित असताना काय करावं लागतं, त्याचे साइन चेंज करावे लागतं. जर डिनॉमिनेटरला असताना ते प्लस असेल पॉवर, न्यूमरेटरला जाताना मायनस होईल. जर डिवाइडला म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जर मायनस पॉवर असेल तर न्यूमरेटरला गेल्यानंतर ती प्लस होते. ओके, ठीक आहे. आता याच्यानंतर याचा यूज आपल्याला बघायचा आहे की डायमेन्शनचा यूज काय आहे. आता पहिला यूज, ठीक आहे, आता पहिला यूज याचा बघा काय, टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन, फिजिकल इक्वेशन जे आहे, फिजिक्स मध्ये एखादं जे काही इक्वेशन्स येतात तर ते इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे आपण चेक करू शकतो डायमेन्शनचा यूज करून. ओके, याच्यामध्ये पहिला यूज आपल्याला आहे की टू चेक द करेक्टनेस ऑफ इक्वेशन. समजा कुठलंही एखादं इक्वेशन आपण घेतलं, तर v इज इक्वल टू u प्लस at हे इक्वेशन आहे. हे कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहित आहे, ऑलरेडी आपण हे 10th मध्ये पण पाहिलेलं आहे. तर हे कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे हे करेक्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करता येतं. मग आता हे कसं आपण चेक करायचं आहे की लेफ्ट हँड साइडला जी क्वांटिटी आहे, ओके, त्याचं डायमेन्शन आणि राईट हँड साइडला एखादी क्वांटिटी जी असेल त्याचं डायमेन्शन, हे दोन्ही डायमेन्शन जर सेम आले तर आपण सांगू शकतो की ते इक्वेशन करेक्ट आहे. मग आता याच्यामध्ये पण काय होतं की एखादी फिजिक्सचं जे काही इक्वेशन असेल तर त्या इक्वेशन मध्ये प्लस मायनस साइन जर येत असतील तर आपल्याला काय करायचं आहे की लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड पूर्ण न घेता त्याच्यातली एकच टर्म आपल्याला कन्सिडर करायची आहे. ओके, आता याच्यामध्ये जर पाहिला तर u प्लस at आहे, बरोबर आहे. म्हणजे u आणि at यांच्यामध्ये येतं प्लस साइन, म्हणजे इथं दोन टर्म तयार झालेले आहेत. मग आता काय करू शकता तुम्ही की याच्यातली एक टर्म घेऊन तुम्ही इक्वेशन चेक करू शकता. एक तर तुम्ही v इज इक्वल टू u घेतला तरी देखील, किंवा v इज इक्वल टू at घेऊन चेक केला ते देखील चालतं. ओके, मग आता याच्यामध्ये दोन्ही घेऊन आपण चेक करून बघू शकतो. ठीक आहे, पहिल्यांदा आपण v इज इक्वल टू u घेऊया. ओके, आता याच्यामध्ये v जे आहे, v म्हणजे फायनल वेलोसिटी आणि u म्हणजे इनिशियल वेलोसिटी. आता v चे डायमेन्शन आपण चेक करू. v वेलोसिटी, वेलोसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट जी आहे ती मीटर मध्ये राहते, टाइम असेल सेकंड मध्ये. आता याचं डायमेन्शन काय येतं, m0 l1 t-1. डिवाइडला s प्लस 1 आहे, हा डिवाइडला प्लस 1 आहे, न्यूमरेटरला गेल्यानंतर तो -1 झाला. ओके, मग हे झालं वेलोसिटीचं डायमेन्शन. आता u जे आहे, u ही इनिशियल वेलोसिटी आहे. ओके, जरी फायनल वेलोसिटी असेल तर ती वेलोसिटीच राहते, इनिशियल वेलोसिटी वेलोसिटीच आहे. दोघांच्या युनिट मध्ये काही चेंज नाही होणार, फक्त चेंज होतं कशामध्ये, नंबर्स मध्ये. फायनल आणि इनिशियल यांच्या नंबर मध्ये चेंज होऊ शकतो. म्हणजे समजा इनिशियल वेलोसिटी मी म्हणले काहीतरी 5 मीटर पर सेकंद आहे आणि फायनल वेलोसिटी 100 मीटर पर सेकंद आहे. मग आता याच्यामध्ये काय झालं की फक्त नंबर बदलला. इनिशियलला 5 मीटर पर सेकंद मी सांगितलं, इनिशियल वेलोसिटी u, तर इनिशियल वेलोसिटी u काही तुम्ही सांगितली 5 मीटर पर सेकंद आणि फायनल वेलोसिटी सांगितली मी 100 मीटर पर सेकंद. याच्यामध्ये चेंज काय झाला, फक्त नंबर तेवढा चेंज झाला पण युनिट तेच राहतं. मग डायमेन्शन कॅल्क्युलेट करताना आपण नंबरचा विचार नाही करत,
ओके, नंबर काय याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही, आपल्याला काय फक्त युनिट लागतं. ओके, डायमेन्शन काढण्यासाठी फक्त युनिट आपल्याला गरजेचं आहे. मग इनिशियल वेलोसिटी असू दे किंवा फायनल वेलोसिटी असू दे, दोघांसाठी युनिट काय आहे, सेमच आहे. ओके, मग दोघांसाठी युनिट सेम असेल तर दोघांचं डायमेन्शन पण काय येणार आहे, सेम येणार आहे. हे u इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी, वेलोसिटी असल्यामुळे हे पण डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमच आहे, डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. हे पण मीटर पर सेकंद आहे. मग याचं पण डायमेन्शन कसं लिहू शकताय, मास नाही याच्यामध्ये, m0 लेंथ आहे, त्याची पॉवर 1 आहे मीटर l1. आता इथे टाइम डिवाइडला s+1 पॉवर आहे, न्यूमरेटरला गेली की -1. मग इथं जर पाहिलं तर दोघांचे पण डायमेन्शन सेम येतात. वेलोसिटीज पण m0 l1t - 1 आणि u चं इनिशियल वेलोसिटीज पण m0 l1t - 1. v इज इक्वल टू u आहे. ओके, असं तुम्ही लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडची सेकंड टर्म हे पण तुम्ही कंपेअर करू शकता, ते पण करेक्ट येते की नाही ते चेक करू शकता. ओके, ते पण जर करेक्ट आलं तर आपण सांगू शकतोय की हे फिजिकल इक्वेशन जे आहे ते करेक्ट आहे. आता AT चं डायमेन्शन काय येईल, A म्हणजे ऍक्सिलरेशन आहे, ऍक्सिलरेशन इनटू T जे आहे ते टाइम आहे. याच्यामध्ये याचं डायमेन्शन आपल्याला चेक करायचं आहे. ऍक्सिलरेशन जे आहे त्याचे युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमचे युनिट काय आहे तर सेकंद. आता इथे 1 सेकंद आहे, इथे s2 आहे. किंवा तुम्ही असं लिहिलं तरी पण चालेल डायमेन्शन. m0 याच्यात मास नाही 0 मीटर, त्याची पॉवर किती आहे 1 आहे म्हणजे l1. ओके, त्यानंतर इथे 1 सेकंद आहे, हे मी घेतला t⁻1. आता डिवाइडर जर बघितलं तर त्याची टाइमची पॉवर आहे 2. ओके, इथे टाइम पॉवर 2 घेतलेली आहे, s2 आहे. हा s मल्टिप्लाय आहे आणि हा s2 जो आहे तो डिवाइड आहे, त्यामुळे हा जो s मल्टिप्लायला होता त्याची पॉवर 1 झाली. जो डिवाइडला s2 आहे त्याची पॉवर ही t2 घेतलेली आहे. आता याचं डायमेन्शन कसं लिहू शकतो आपण, m0 l1 t1 आणि याची पॉवर t⁻2. मग इथे +1 आणि -2 बेस सेम आहे, पॉवर मध्ये तुम्ही ऍडिशन करू शकता. हे m0 l1 +1 -2 -1 t-2. आता याच्यामध्ये जर बघितलं v चं डायमेन्शन आणि u चं AT चं जे डायमेन्शन आहे हे दोन्ही डायमेन्शन सेम आहे. v चं डायमेन्शन होतं m0 l1 t - 1 आणि AT चं जे डायमेन्शन आहे ते पण सेमच आहे, m0 l1 t - 1. v इज इक्वल टू AT घेऊ शकता. ओके, मग याच्यावर आपण काय सांगू शकतोय की जर लेफ्ट हँड साइडचं डायमेन्शन आणि राइट हँड साइड मधल्या टर्मचे डायमेन्शन्स हे जर डायमेन्शन सेम असतील तर ते इक्वेशन हे करेक्ट आहे. ओके, जर डायमेन्शन मध्ये इक्वॅलिटी नसेल लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडच्या डायमेन्शन्स मध्ये ईच टर्मच्या, तर ते इक्वेशन करेक्ट नसतं. तुम्ही कुठलंही फिजिकल इक्वेशन जे आहे तर ते तुम्ही डायमेन्शन थ्रू चेक करू शकता ते करेक्ट आहे की नाही.